ಸ್ವಲ್ಪ ನೀರು ತಗೊಂಡ. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धानయ్య सर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. तुमच्यासाठी 1-2 मिनिटासाठी मी तुमच्या समोर उभे आहे. काल झालेल्या 2025च्या कर्नाटक सेट एक्झाममध्ये एकूण 414 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. आज एक विद्यार्थिनी जे बेळगाव जिल्हा रायबाग तालुका पलभानवी तिथून एक विद्यार्थिनी प्रोफेसर रहिना निजाम साहब तेरदाळ या ताईने मला मेसेज केले की सर मी परीक्षा पास झालो आणि मला सर्टिफिकेट कधी मिळणार आहे, कारण मी आता सध्या MA शिकत आहे, MA पूर्ण झालं नाही सर, आणि माझा विषय इंग्रजी आहे आणि मी तुमचं पुस्तक घेतलं होतं मॅडमकडून आणि ते वाचन केलं, तुमचं स्टडी प्लॅनिंग फॉलो केलं आणि मला इंग्रजी विषयात तेही पेपर क्रमांक 1 मध्ये 78 गुण मला मिळाले आणि पेपर 2 ला 112 गुण, एकूण 190 मार्क घेऊन मी पास झालो सर. बघा, एक फ्रेश असलेले विद्यार्थिनी, अजून PG कंप्लीट केलेले या ताईने इंग्रजी विषयातून परीक्षा पास झालेले आहे. त्यामुळं रहिना ताईला इथूनच मनापासून हार्दिक शुभेच्छा. आणि काय होतं, फ्रेश स्टुडंट्सना अनेक म्हणजे तुम्हाला जास्त अपॉर्च्युनिटी मिळतो, जास्त वेळ भेटतो, त्याचा तुमच्याकडे करण्याची ऊर्जा जास्त असतो, व्यवस्थित अभ्यास केला तर रिझल्ट मिळतो. त्याचं उदाहरण आपलं रहिना ताई. आणि काल मला मेसेज केलं होतं माझा विद्यार्थी जो मी 2007 डिसेंबर 19 डिसेंबर 2007 ला इथं अक्कलकोट येथे KLE मंगरुळे प्रशालेत शिक्षक म्हणून नोकरी लागलो. त्यावेळी माझा पहिला बॅचचा हा विद्यार्थी सागर त्यावेळी खूप ऑर्डिनरी होता, रँकर नव्हता तो विद्यार्थी. आणि काल जेव्हा त्याने फोन केला होता मी त्याला ओळखलं नव्हतं. सागर कोण? नाही सर मी तुमचा विद्यार्थी आहे, अनेक वेळा फोन केलो परंतु फोनवरती बोलणं झालं नाही. मी म्हटलं सागर मला अजून म्हणजे तुमचा चेहरा मला आठवत येत नाही, मग तुझ्या वर्गातील कोण विद्यार्थी होता सांगा बघू. मग सुमन गत्तरी म्हणून एक टॅलेंटेड विद्यार्थी, सचिन अष्टगे आणि बसवराज सौदी, ह्या विद्यार्थ्यांचा मी हो यस माझ्या लक्षात आला. एक ऑर्डिनरी विद्यार्थी आज एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम करून दाखवलेला आहे. कर्नाटकच्या सेट एक्झाम मध्ये तो पास झालेला आहे. कन्नड मीडियमचा हा विद्यार्थी 10वी पर्यंत माझ्या शाळेत शिकला होता. त्याच्यानंतर इथं खेडगे कॉलेजमध्ये BA तो शिकला आणि BA मध्ये इंग्रजी आपलं इतिहास विषयाचा तो नापास झाला. लक्षात घ्या, म्हणजे व्यवस्थित आन्सर लिहिता आला नाही म्हणून तो नापास झाला आणि जिद्दीने पुन्हा एकदा व्यवस्थित अभ्यास करून आज कर्नाटकच्या सेट एक्झाम तेही इतिहास विषयातून तो परीक्षा पास झाला. त्यामुळं तुम्हाला एकच सांगतो, द ऑर्डिनरी पर्सन आज एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम करून दाखवलेलं आहे. त्याच्यासाठी व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ऑर्डिनरी पीपल अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी? देर इज नथिंग डिफरन्स, ओनली एक्स्ट्रा वर्क, एक्स्ट्रा पेशन्स, एक्स्ट्रा हार्डवर्क, एक्स्ट्रा प्लॅनिंग, एक्स्ट्रा पेशन्स, एक्स्ट्रा टाइम स्पेंडिंग. असं जर तुम्ही करत राहिलं तर तुम्हाला रिझल्ट मिळतो. आज सागरने करून दाखवलेले. कर्नाटकातील इंडी तालुक्यातील लोणी या गावाचा हा मुलगा, अतिशय गरीब परिस्थिती असलेलं, त्यांनी अक्कलकोटमध्ये त्यांच्या पाहुण्यांच्या घरात राहून शाळा शिकलेला आज मुलगा. आणि अभिनंदन सांगताना, अरे दादा तुझं काय? सर मी आता PSI एक्झाम देणार आहे सर. मी खूप मोठा परीक्षा. मी म्हटलं हा मोठा परीक्षा नाही, सेट सगळ्यात मोठा परीक्षा कर्नाटकात, आणि सेट पेक्षा खालचं परीक्षा म्हणजे PSI. BA झाल्यानंतर हा PSI परीक्षा देता येतो. तू एवढं मोठा परीक्षा पास झाला तर आता PSI 100% तू पास होणार. म्हणजे त्याचा ड्रीम्स आहे PSI पास होणं, आणि 1001% म्हणतो ना, कारण तू एवढं मोठं परीक्षा पास झाला, हे त्यापेक्षा छोटा परीक्षा आहे, होणं जाईल. फक्त PSI परीक्षाला म्हणजे PSI त्याला एक ग्लॅमरस आहे, समाजामध्ये त्याला एक प्रतिष्ठा आहे, अधिकार जास्त मिळतो. ठीक आहे, तुझं इच्छा आहे ना, तू दे. आणि फक्त सर मी माझं नॉलेज चेकिंग करण्यासाठी सहज म्हणून मी सेट परीक्षा दिलो आणि सेटमध्ये माझा रिझल्ट लागलेलं आहे. त्याचा कॉन्फिडन्स आज मला ह्या पेपर देण्यासाठी माझा होणार आहे. सागर चौगुले ह्या दादांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. मला खूप आनंद होतो. हा माझा हायस्कूल मधील माझा पहिल्या बॅचचा विद्यार्थी, आणि इथं 413वा विद्यार्थी आणि 414वा विद्यार्थी आपलं रहिना ताई तेरदाळ, ह्या दोघांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. केलं तर होत आहे, आधी केलं पाहिजे. ह्या दोघांनी करून दाखवलेलं, तुम्हीही केलं पाहिजे. फक्त काय, आपल्याला अपयश पचण्याची स्किल आपल्याकडे पाहिजे. अपयश म्हणजे प्रेशर हँडल करण्याची
ताकद आता जर निर्माण झालं, पेशंट हँडल करण्याची माइंडसेटअप आता जर तयार झालं, तर पुढं यश ही तुम्ही व्यवस्थितरित्या हँडल करू शकताय. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार. ह्या ताईंनी मला आजच सकाळी मेसेज केलेला. कोण? तेरदाळ ताईंनी. I am Rahina Terdal. Above mentioned is my cassette result. I have purchased your book, sir. It helped me a lot. Thank you so much, sir. I'm still studying in MA third year. How can I get the certificate? Please inform me. मग आता PG कंप्लीट झाल्यानंतर ह्यांना बेंगळुरूवरून सर्टिफिकेट मिळणार. ओके, वन्स अगेन थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन ताई.